तर आजचा आपला टॉपिक आहे रिझन्स फॉर मेंडल्स सक्सेस. याच्यामध्ये जे पॉईंट्स मी सगळे एक एक लिहून देणार आहे ते सगळे तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचा सगळ्याचा त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला सांगते. याच्यातला पहिला पॉईंट आहे, हिज एक्सपेरिमेंट्स were carefully planned and involved large sample. त्याचे जे एक्सपेरिमेंट होते त्याचे एक्सपेरिमेंट असे जे एक्सपेरिमेंट त्यांनी परफॉर्म केले स्वीट पीवर, ते सगळे एक्सपेरिमेंट त्यांनी केअरफुली प्लॅन केले होते, प्लॅनिंग केलं होतं त्याचं काळजीपूर्वक. आणि त्यांनी एक्सपेरिमेंट करताना खूप सारे सॅम्पल्स यूज केले, लार्ज सॅम्पल्स, आणि खूप सारे सॅम्पल्स त्या एक्सपेरिमेंटसाठी मेंडलनी यूज केल्यामुळे त्या एक्सपेरिमेंटचे जे रिझल्ट्स होते, त्याचे जे कन्क्लुजन्स होते, त्याची ॲक्युरेसी जी आहे ॲक्युरेसी वाढली. याचा दुसरा पॉईंट आहे, सेकंड पॉईंट आहे, ही केअरफुली recorded number of plants of each type, and expressed results in ratio as ratios. त्यांनी जे एक्सपेरिमेंट्स केले त्या एक्सपेरिमेंट्समध्ये मेंडलनी केलेल्या एक्सपेरिमेंटमध्ये मेंडलला जे प्लांट्स मिळाले, जसं फर्स्ट जनरेशनमध्ये, सेकंड जनरेशनमध्ये मेंडलला किती प्लांट्स मिळाले आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे ते प्लांट्स होते. जसं त्याला मिळाले समजा 100 प्लांट्स, तर 100 प्लांट्स काय झालं, हे नंबर ऑफ प्लांट्स. पण त्यामध्ये किती प्रकारचे होते, कोणत्या प्रकारचे होते, ईच टाईप. मग टॉल आणि डॉर्फचा जर क्रॉस केला असेल तर त्यामध्ये टॉल किती आणि डॉर्फ किती. जर टॉल प्लांट्स असतील 75 आणि डॉर्फ प्लांट असतील 25, तर मेंडलनी त्या एक्सपेरिमेंटचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट कसा एक्सप्रेस केला, रेशोमध्ये. कसा रेशो, 3:1. तर हा झाला सेकंड पॉईंट. ही केअरफुली रेकॉर्डेड नंबर ऑफ प्लांट्स ऑफ ईच टाईप अँड एक्सप्रेस्ड रिझल्ट्स ॲज रेशो. त्याने मेंडलनी असा एक्सप्रेस केला का रिझल्ट त्याचा, की 75 टॉल आणि 25 डॉर्फ असा नाही. तर मेंडलनी त्याचा रिझल्ट कसा एक्सप्रेस केला, 3:1. आणि त्यांनी हे जे नंबर्स आहेत हे देखील लिहून ठेवले आहे, नमूद केले आहे. त्याच्याकडे त्याचं किती प्रकारचे किती प्लांट्स मिळाले याचे नंबर्स पण होते. आणि त्याचा रिझल्ट लिहिताना त्यांनी खूप मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिकल जे प्रिन्सिपल्स आहेत ते यूज केले होते. रेशोजच्या फॉर्ममध्ये त्यांनी रिझल्ट तयार केले, जसं 3:1. नेक्स्ट पॉईंट आहे, स्वीट पीमध्ये जे 7 कंट्रास्टिंग कॅरेक्टर आहे ते कॅन बी इझिली रेकग्नाइज. इन pea plant contrasting characters can be easily
recognized. हा झाला याचा थर्ड पॉईंट. इन पी प्लांट्स contrasting characters can be easily recognized. पी प्लांटमध्ये जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत ते आपण इझिली रिकग्नाइज करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्याला कन्फ्युजन होत नाही की दोन कॅरेक्टर जे आहे अगदी सुस्पष्ट आहे. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जसं टॉल आहे तर दुसरं डॉर्फ आहे. फ्लावरचा कलर काही व्हरायटीमध्ये जर आपण म्हटलं की पर्पल आहे तर काही व्हरायटीमध्ये व्हाईट आहे. फ्लावरची पोझिशन काही व्हरायटीमध्ये टर्मिनल आहे, काही व्हरायटीमध्ये एक्झियल आहे. जर आपण पॉडचा शेप बघितला तर काही व्हरायटीमध्ये तो इन्फ्लेटेड आहे, काही व्हरायटीमध्ये तो कन्स्ट्रिक्टेड आहे. सीडचा कलर बघितला, काही व्हरायटीमध्ये येलो आहे, काही व्हरायटीमध्ये ग्रीन आहे. म्हणजे हे जे कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत ते आपण इझिली रेकग्नाइज करू शकतो. त्यामध्ये कन्फ्युजन होत नाही. दोन कॅरेक्टर एकदम एकमेकांपासून भिन्न आहेत, त्यामुळे ते मिसळल्यासारखे वाटत नाही. म्हणजे जसं आता असं असतं, समजा पीचचा जो सीड आहे त्याचा कलर असता ग्रीन आणि दुसऱ्याचा थोडासा हलका असा ग्रीन असता, तर आपण त्याला कंट्रास्ट म्हणू शकलो नसतो. पण पीमध्ये तसं नाही आहे. जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत ते इझिली रेकग्नाइज करू शकतो. तर हा झाला त्याच्या सक्सेसच्या मागे तिसरा रिझन. याचा जो चौथा रिझन आहे तो आहे की द 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी प्लांट्स वेअर कंट्रोल्ड बाय सिंगल फॅक्टर इच. तर नेक्स्ट पॉईंट आहे द 7 different characters in pea plant were controlled by सिंगल फॅक्टर. हा पॉईंट आपल्याला थोडासा एक्सप्लेन करावा लागेल, हे मोडावं लागेल. मी पहिले पॉईंट पूर्ण घेऊन घेते. अँड द फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम्स. फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन separate chromosomes and transmitted generation to generation. And these factors are transmitted from generation to generation. And these factors transmitted from generation to generation हा पॉइंट आहे. The 7 different characters in pea plant were controlled by single factor. The factors are located on separate chromosomes and these factors are transmitted from generation to generation. तर हा पॉइंट एक्सप्लेन करते. पहिले बघा हा पॉइंट काय आहे की 7 different characters in pea plant were controlled by single factor
factors are located on separate chromosomes and these factors are transmitted from generation to generation. पूर्णच पॉइंट आपण एक वेळा पुन्हा एक्सप्लेन करून टाकूया चारही पॉइंट. रिझन्स फॉर मेंडल सक्सेस हा आपला आजचा टॉपिक आहे. याचा पहिला पॉइंट काय आहे, तर पहिला पॉइंट आहे की याच्या सक्सेसच्या मागे रिझन्स काय होते. मेंडल्सच्या सक्सेसच्या मागे मेंडलनी जे एक्सपेरिमेंट्स केले होते ते सगळे एक्सपेरिमेंट त्यांनी कसे केले होते, केअरफुली प्लॅन. आधीच त्या एक्सपेरिमेंटचं प्लॅनिंग केलं होतं आणि एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी जे मटेरियल वापरलं होतं त्या मटेरियल कोणतं वापरलं होतं मेंडलनी, तर स्वीट पी. पण त्यामध्ये सुद्धा मेंडलनी खूप सारे सॅम्पल्स यूज केले. असं नाही की एक टॉल आणि एक डॉर्फ प्लांटचा क्रॉस केला आणि मग F1 जनरेशनमध्ये टॉल प्लांट आलं झालं, असं 2-3 वेळा करून पाहिलं आणि मग मेंडलनी आपला एक कन्क्लुजन एस्टॅब्लिश केलं की टॉल हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे, F1 जनरेशनमध्ये दिसतं आणि डॉर्फ हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे, F1 जनरेशनमध्ये दिसत नाही. असं नाही, त्यांनी एकच क्रॉस खूप वेळा करून बघितला, खूप वेळा, आणि एकच कॅरेक्टर यूज करून नाही तर जेवढेही कंट्रास्टिंग कॅरेक्टरच्या पेअर्स आहेत सगळे यूज करून, म्हणजे एक वेळा टॉल डॉर्फचा क्रॉस केला, पुन्हा दुसऱ्यांदा 2 प्लांट घेऊन त्याच्यामध्ये कलर ऑफ सीड कन्सिडर केलं जसं येलो ग्रीन, त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा कलर ऑफ सीड कन्सिडर केल्यानंतर फॉर्म ऑफ सीड किंवा शेप ऑफ सीड कन्सिडर केला जसं आपलं व्रिंकल्ड आणि राऊंड, त्यानंतर कलर ऑफ फ्लावर कन्सिडर करून क्रॉस केला, जसं एक प्लांट घेतलं ज्याच्यामध्ये कलर आहे पर्पल आणि दुसरं प्लांट घेतलं त्याच्यामध्ये कलर आहे व्हाईट. तर अशा प्रकारे खूप सारे क्रॉसेस, प्रत्येक पेअरचा क्रॉस करून मग त्याला F1 जनरेशनमध्ये कॅरेक्टर मिळालं, त्याला त्यांनी म्हटलं डॉमिनंट. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की त्यांचे जे एक्सपेरिमेंट्स होते त्यांनी ते केअरफुली प्लॅन केले होते आणि एक्सपेरिमेंटसाठी खूप सारे सॅम्पल्स यूज केले होते. त्यामुळे त्यांचे जे रिझल्ट्स आहेत त्या एक्सपेरिमेंट्सचे किंवा जे ऑब्झर्वेशन्स आहेत आणि जे काही कन्क्लुजन्स आहेत त्याची ॲक्युरेसी काय झाली, वाढली. परत 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 करून बघितले, त्यामुळे एरर जे आहे प्रत्येक वेळेस ज्या एरर्स आहेत ज्या येत होत्या त्या कमी 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 होत गेल्या. ही केअरफुली रेकॉर्डेड नंबर ऑफ प्लांट्स ऑफ इच टाईप अँड एक्सप्रेस रिझल्ट ॲज रेशो. प्रत्येक वेळेस त्यांनी काय केलं की त्यांना जे प्लांट्स मिळाले त्यांचे नंबर त्यांनी रेकॉर्ड केले, नंबर किती प्लांट्स मिळाले आणि त्यांचे जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स कसे एक्सप्रेस केले त्यांनी रेशोच्या फॉर्ममध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्रीन आणि येलो सीड कलर हे कॅरेक्टर कन्सिडर करून जर त्यांनी क्रॉस केला असेल तर F1 जनरेशनमध्ये ग्रीनवाले किती मिळाले, व्रिंकल्डवाले किती मिळाले, F2 जनरेशनमध्ये ग्रीनवाले किती मिळाले, व्रिंकल्डवाले किती मिळाले, याचे नंबर काउंट करून त्या नंबर्सचा जो रिझल्ट आहे तो रेशोच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं. जर ग्रीन सीडवाले प्लांट 75 मिळाले असेल F2 जनरेशनमध्ये आणि येलोवाले 75 मिळाले असेल, ग्रीनवाले 25 मिळाले असेल, तर त्यांनी तो रिझल्ट कसा एक्सप्रेस केला तर 3:1. तिसरा पॉईंट आहे पी प्लांट त्यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी यूज केलं. हाच सगळ्यात मोठा सक्सेस मिळण्यामागे हेच सगळ्यात मोठं कारण आहे त्यांच्या सक्सेसच्या मागे. पी प्लांटमध्ये 7 कंट्रास्टिंग कॅरेक्टर तर आहेतच, पण ते 7 कंट्रास्टिंग कॅरेक्टर इतके स्पष्ट आहेत, इतके भिन्न आहेत एकमेकांपासून की ते कॅन बी इझिली रेकग्नाइज, लवकरच ते ओळखू येतात, लक्षात येतात. आणि हा जो पॉईंट आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला जरी खालचं ओळी दिसत नसतील तरीसुद्धा मी सांगितलेले आहेत तर तुम्ही ते लिहू शकता, पुस्तकात तुम्ही सुद्धा बघू शकता टेक्स्टबुकमध्ये. The 7 different characters in pea plant were controlled by single factor. These factors are located on separate chromosomes and these factors are transmitted from generation to generation. हा पॉइंट आहे, वरचं मिटवते, इथे एक्सप्लेन करते हा पॉइंट. पी प्लांटमध्ये क्रोमोझोम नंबर आहे
7 पेयर्स. हे पी प्लांट आहे. पी प्लांटची ही एक सेल आहे. या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे. क्रोमोझोम्सच्या पेयर बघा, पहिली पेयर, सेकंड पेयर, थर्ड पेयर, फोर्थ पेयर, फिफ्थ पेयर, सिक्स्थ पेयर अँड 7th पेयर. किती पेयर्स आहेत? 7 पेयर्स आहेत. पी प्लांटमध्ये जे कंट्रास्टिंग 7 डिफरंट कंट्रास्टिंग कॅरेक्टर इन पी प्लांट वेअर कंट्रोल्ड बाय सिंगल फॅक्टर. जे 7 वेगवेगळे सिंगल फॅक्टर ईच पाहिजे होतं. जे 7 वेगवेगळे कॅरेक्टर्स आहे, 7 वेगवेगळे जे कॅरेक्टर्स आहेत, 7 कॅरेक्टर्स आहे पी प्लांटमध्ये. जसं मी एक एक्झाम्पल घेते. एक कॅरेक्टर घेतलं मी. पहिलं कॅरेक्टर झालं हाईट ऑफ प्लांट, हे झालं एक कॅरेक्टर. दुसरं कॅरेक्टर झालं समजा कलर ऑफ सीड. तिसरं कॅरेक्टर झालं कलर ऑफ फ्लावर. असे किती कॅरेक्टर्स आहेत? 7 कॅरेक्टर्स आहेत. हे जे मी लिहिले हे झाले कॅरेक्टर्स. मग हाईटमध्ये आपल्याला 2 ट्रेट्स मिळतात, टॉल आणि डार्क. सीड कलरमध्ये 2 ट्रेट्स मिळतात. एक आहे येल्लो, दुसरा आहे ग्रीन. कलर ऑफ सीड हे झालं शेप. कलर ऑफ फ्लावर, सॉरी मला वाटलं शेपचा कॅरेक्टर लिहिलं. कलर ऑफ फ्लावरमध्ये आपल्याला 2 ट्रेट्स मिळतात, पर्पल अँड व्हाईट. 7 कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स असे आहेत. यामधले आपण 3 घेतले आणि 3चं एक्झाम्पल घेऊन आपण हा चौथा पॉईंट काय करणार आहोत? एक्सप्लेन करणार आहोत. 7 different characters in pea plant were controlled by single factor each. Factors are located on separate chromosomes and these factors are transmitted from generation to generation. या पॉइंटचा पहिला पार्ट डिस्कस करूया. 7 different characters in pea plant were controlled by single factor ईच. ईच शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. हे जे 7 कॅरेक्टर्स आहेत, 7 कॅरेक्टर्स मधलं प्रत्येक कॅरेक्टर, ईच म्हणजे प्रत्येकी, 7 कॅरेक्टर्स मधलं प्रत्येक कॅरेक्टर हे एकच फॅक्टर कंट्रोल करतो. एकच फॅक्टर कंट्रोल करतो. जसं हाईट ऑफ प्लांट, हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर समजा हा फॅक्टर कंट्रोल करतो. कलर ऑफ सीड हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर समजा बघा हा फॅक्टर कंट्रोल करतो. आणि कलर ऑफ फ्लावर हे जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर जर हा फॅक्टर कंट्रोल करतो. अशा प्रकारे 7 कॅरेक्टर्स जे आहे ते 7 कॅरेक्टर्स 7 फॅक्टर्स कंट्रोल करतात. 7 कॅरेक्टर्स 7 फॅक्टर कंट्रोल करतात. म्हणजे प्रत्येक जे कॅरेक्टर आहे एक कॅरेक्टर एक फॅक्टर कंट्रोल करतो. समजा हे कॅरेक्टर हा फॅक्टर कंट्रोल करतो. कलर ऑफ सीड हे कॅरेक्टर हा फॅक्टर कंट्रोल करतो. कलर ऑफ फ्लावर हे कॅरेक्टर हा फॅक्टर कंट्रोल करतो. पॉइंटचा बघा. द 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी प्लांट वेअर कंट्रोल्ड बाय सिंगल फॅक्टर ईच. 7 वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. प्रत्येक कॅरेक्टरला एकच फॅक्टर कंट्रोल करतो. प्रत्येक कॅरेक्टरला. म्हणजे जर या कॅरेक्टरला हा फॅक्टर कंट्रोल करत असेल तर हा फॅक्टर या कॅरेक्टरला कंट्रोल करणार नाही. प्रत्येक कॅरेक्टरला कंट्रोल करणारा फॅक्टर वेगवेगळा आहे. या कॅरेक्टरला हा फॅक्टर कंट्रोल करतो, या कॅरेक्टरला हा फॅक्टर कंट्रोल करतो आणि या कॅरेक्टरला हा फॅक्टर कंट्रोल करतो. हा झाला इथपर्यंतचा पॉइंट. फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम्स.
फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम्स. हे जे फॅक्टर्स आहेत, 7 फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर 7 कॅरेक्टर्स अँड these 7 फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन डिफरंट क्रोमोझोम्स, ऑन सेपरेट क्रोमोझोम्स. चला, ही पहिली पेअर आहे क्रोमोझोमची, मी इथे लिहिले नंबर 1. ही सेकंड पेअर आहे क्रोमोझोमची आणि ही आहे थर्ड पेअर क्रोमोझोमची. जर कलर ऑफ सीड या कॅरेक्टरला कंट्रोल करणारा हा जो फॅक्टर आहे, हा फॅक्टर या क्रोमोझोमच्या पेअरवर आहे, तर हाईट ऑफ प्लांट या कॅरेक्टरला कंट्रोल करणारा हा फॅक्टर या क्रोमोझोमच्या पेअरवर आहे. कलर ऑफ फ्लावर या कॅरेक्टरला कंट्रोल करणारा हा जो फॅक्टर आहे, हा फॅक्टर या क्रोमोझोमच्या पेअरवर आहे. अशा प्रकारे 7 वेगवेगळे जे कॅरेक्टर्स आहेत, 7 वेगवेगळ्या कॅरेक्टर्सला कंट्रोल करणारे जे फॅक्टर्स आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणजे एका कॅरेक्टरला एक फॅक्टर कंट्रोल करतो, दुसऱ्या कॅरेक्टरला दुसरा कॅरेक्टर कंट्रोल करतो, तिसऱ्या कॅरेक्टरला तिसरा फॅक्टर कंट्रोल करतो आणि प्रत्येक फॅक्टर हा वेगवेगळ्या क्रोमोझोमच्या पेअरवर आहे. प्रत्येक फॅक्टर हा सेपरेट क्रोमोझोमच्या पेअरवर लोकेटेड आहे आणि these फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. हे जे फॅक्टर्स आहेत हे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये काय होतात, ट्रान्समिट होतात. फॅक्टर्स काय आहेत? फॅक्टर्स आर द पार्टिकल्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर्स. फॅक्टर्सची डेफिनेशन आपल्याला नंतर बघायची आहे. आपल्याला पहिले हा पॉईंट समजला की नाही हेच क्लिअर करायचं आहे. हा पॉईंट समजला तर चॅप्टर समजेल, हाच पॉईंट समजला नाही तर चॅप्टरमध्ये पुढे समजण्यासाठी अडचणी येतील. म्हणून हा पॉईंट समजणे खूप महत्त्वाचा आहे. हा एक पॉईंट नाही तर हे खूप मोठं काय म्हणू आपण, खूप मोठी गोष्ट आहे ही. या चॅप्टरचं हे बेसिक आहे. समजलं बेटा? तर हा पॉईंट परत एकदा समजून सांगते. इन पी प्लांट कंट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकग्नाइज. कंट्रास्टिंग कॅरेक्टर इझिली रेकग्नाइज करू शकतो आपण. हा पॉईंट इझी आहे समजायला. समजला तुम्हाला? मला माहिती आहे. द 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी प्लांट वेअर कंट्रोल्ड बाय सिंगल फॅक्टर ईच. म्हणजे 7ही कॅरेक्टरला एकच फॅक्टर कंट्रोल करतो का? असं नाही. मी काय म्हटलं? सिंगल फॅक्टर ईच म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला एक फॅक्टर कंट्रोल करतो. तर 7 वेगवेगळ्या कॅरेक्टरला 7 वेगवेगळे फॅक्टर्स कंट्रोल करतात आणि ते जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स वेगवेगळ्या सेपरेट क्रोमोझोम्सवरती आहेत आणि ते फॅक्टर्स ट्रान्समिट होतात फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. नेक्स्ट पॉईंट बघू आता. 5th पॉईंट या टॉपिक हा जो टॉपिक आपण शिकतो आहे याचा लास्ट पॉईंट आहे. लास्ट पॉइंट आहे की ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रिसेसिव्हनेस. पॉइंट नंबर 5. ही म्हणजे कोण? मेंडल. ही इंट्रोड्यूस्ड कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स and recessiveness. He introduced the concept of dominance and recessiveness. दोन कन्सेप्ट्स मेंडल्सनी काय केले? इंट्रोड्यूस केले. He introduced the concepts of dominance and recessiveness. हे दोन कन्सेप्ट्स मेंडल्सनी इंट्रोड्यूस केले. डॉमिनन्स म्हणजे काय? तर जे कॅरेक्टर्स F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होतात ते डॉमिनंट कॅरेक्टर. रिसेसिव्ह म्हणजे जे कॅरेक्टर्स F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होत नाहीत ते कॅरेक्टर्स रिसेसिव्ह कॅरेक्टर्स. जसं टॉल आणि डॉर्फचा जर आपण क्रॉस केला तर F1 जनरेशनमध्ये सगळे प्लांट्स टॉल येत असतील
डॉर्फ मिळत नसतील तर टॉल हे कॅरेक्टर डॉमिनंट झालं आणि जे मिळत नाही डॉर्फ हे कॅरेक्टर रिसेसिव्ह झालं. तर ही इंट्रोड्यूस्ड द कन्सेप्ट्स ऑफ डॉमिनन्स अँड रिसेसिव्हनेस. डॉमिनंट म्हणजे काय होतं, वरचढ, आणि रिसेसिव्ह म्हणजे जे स्वतःला एक्सप्रेस करत नाही ते रिसेसिव्ह. तर इथे आपला हा जो टॉपिक आहे रिझन्स फॉर मेंडल सक्सेस हा टॉपिक संपला. याच्यावरती 2 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. 2 मार्क्सचा क्वेश्चन आला, साधा साधा सरळ सरळ क्वेश्चन राहील की गिव्ह द रिझन्स फॉर मेंडल सक्सेस. तर आपल्याला याच्यामध्ये 4 पॉईंट लिहायचे आहेत, एका पॉईंटला अर्धा मार्क राहील.